आज मी आमच्या घरी सगळ्यांची फेवरेट अशी मशरूम मटरची भाजी बनवली आहे। ती कशी बनवायची त्याचं साहित्य कृती पाहूयात। सर्वप्रथम इथे मी आपण मशरूम साफ करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मशरूममध्ये मीठ घालून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। एक 10 मिनिटं आपण तसं ठेवणार आहोत आणि नंतर मग आपण भाजी बनवायला घेणार आहोत। इथे मी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून घेतलेलं आहे। तेजपत्ता, वेलची, दालचिनी, स्टार फूल, काळा मिरी आणि लवंग घेतलेलं आहे। तेल कढईतलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेणार आहोत। ते छान व्यवस्थित त्यांना सुगंध सुटेपर्यंत आपण परतून घेऊया आणि त्यानंतर त्यात जिरं आणि कांदा घालून व्यवस्थित कांदा आपण लाल करून घेणार आहोत। कांदा लाल होईपर्यंत आपण आता मशरूम कापून घेणार आहोत। मशरूम इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याचबरोबर मटारही घेतलेलं आहे। तर आपण पुढे दाखवल्याप्रमाणे आपण मशरूम कापून घेणार आहोत। कांदा आपला व्यवस्थित लाल झालेला आहे। तर आता यामध्ये आपण 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालणार आहोत। त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। इथे एक झाकण लावून मी कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर आपण आपले दुसरे मसाले ते घालणार आहोत। तर इथे मी हळद, बडीशेप पावडर, धनाजिरा पावडर, त्याचबरोबर लाल तिखट घालून घेतलेलं आहे। मसाले आपले व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मटार घालणार आहोत। तेही व्यवस्थित आपण मसाला लावून घेणार आहोत त्याला। मटार ही आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून त्यांना व्यवस्थित झाकण लावून आपण शिजवून घेऊया। मटारमधलं पाणी कमी झालं की त्यामध्ये आपण मशरूम घालून घेणार आहोत। आता मशरूम शिजण्यासाठी पाणी घालायची गरज नाही लागणार, कारण मशरूमला स्वतःचं जसं खूप पाणी सुटतं। तर तेही आपण थोडं व्यवस्थित आटवून घेणार आहोत। मशरूममधलंही पाणी आता कमी झालं तर त्यामध्ये आता इथे कसुरी मेथी, त्याचबरोबर थोडा सब्जी मसाला आणि आपण इथे तूप वरतून घालणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं आपण छान त्याला पुन्हा आपण थोडं अजून सुकवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या एकदम सोप्या पद्धतीने मटार मशरूमची भाजी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मालू किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।